नमस्कार. तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. आपण कथेविषयी जाणून घेणार आहोत, पण तत्पूर्वी एक महत्त्वाची सूचना अशी की कथा व कथेच्या प्रत्येक भागाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव आहेत. त्यामुळे कथा चोरी वा कथेची नक्कल, कॉपी, तत्सम अनधिकृत कृत्ये करू नये. तरीही असे गैरप्रकार आढळल्यास कॉपीराईट कायद्यांतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात येईल, याची दक्षता घ्यावी. आता आपण कथेकडे वळूया. शीर्षक: हे बंध रेशमाचे, एका नात्यात गुंफलेले, भाग 2. लेखिका अश्विनी घोळवे. आजीचा वेडावाकडा नाच पाहून शिवम हलकं हसून म्हणाला, आजी, अजून कशातच काही नाहीये. फक्त लग्न करायला होकार दिला तर एवढी एक्साइट झालीस. लग्नात तर तू काय करशील इमॅजिन करूनच मला भीती वाटते. अरे शिव, ते तर विचारूच नको. खूप काही ठरवलंय मी तुझ्या लग्नाविषयी. एकदम धूमधडाक्यात लग्न करणार आहोत आम्ही तुझं. आजी खुश होऊन बेडवर बसत म्हणाल्या, कारण एव्हाना नाचून त्यांना दम लागला होता. पण आजी, मला लग्नात कसलाच तामझाम नकोय. साधंच लग्न करायचं आहे मला. मी तर म्हणतो कोर्ट मॅरेज करतो, शिवम पटकन म्हणाला. त्यावर आजी चेहरा पाडून शांत बसल्या. पण शिवम, तू आमचा एकुलता एक मुलगा आहेस. आमची इच्छा आहे की आमच्या एकुलत्या एक मुलाचं लग्न धूमधडाक्यात करावं. अर्चना आजीच्या बाजूला बसत म्हणाल्या. मॉम, शिवम वैतागून म्हणाला. हो शिवम, आपण तू म्हणतोस तसंच अगदी साधं लग्न करू. सगळं अगदी तुझ्या मनासारखं होईल, सगळंच. आजी त्याला वैतागलेले पाहून अर्चनाला डोळ्यांनी इशारा करत म्हणाल्या. अहो आई, अर्चना अर्धवटच बोलल्या. अगं अर्चना, शांत हो. शिवमने लग्न करायला होकार दिला हेच खूप आहे. पुढचं पुढे बघू, नाहीतर तो परत नकार द्यायला कमी करणार नाही. आजी हळूच अर्चनाच्या कानात कुजबुजल्या. आजीचे शब्द ऐकताच अर्चना शांत बसल्या, कारण आजीच्या शब्दात तर्क होता. इतक्या वेळ त्यांचं बोलणं शांतपणे ऐकणारे रामराव मोहिते यांचा मोबाईल वाजला. त्यांनी मोबाईल काढून स्क्रीनवर फ्लॅश होणारे नाव पाहिले आणि म्हणाले, मी आलोच, महत्त्वाचा कॉल आहे. रामराव तेथून जाताच शिवमही उठत म्हणाला, येतो मी. त्यानंतर 2 पाऊल तो पुढे गेला. शिवम त्याच्या खोलीत फ्रेश होण्यासाठी जाऊ लागला, कारण त्याला परत ऑफिसला जायचं होतं. तेवढ्यात आजीने त्याला आवाज दिला. थांब शिवम, तू कुठे जातोय? आजीने विचारले. शिवम मनात पुटपुटला. आता मी माझ्या बेडरूमच्या दिशेने जातोय म्हटल्यावर बेडरूममध्येच जायचं असेल ना मला. लगेच मनातला विचार झटकून तो उत्तरला, आजी, मी माझ्या बेडरूममध्ये जातोय. फ्रेश होऊन मला परत ऑफिसला जायचं आहे, कारण माझी खूप महत्त्वाची मीटिंग तशीच सोडून आलोय मी इथे. ओके, पण आधी मला माझ्या प्रश्नांचे उत्तर दे आणि नंतर तुला कुठे जायचं तिकडे जा, आजी म्हणाल्या. हां बोल, शिवम आज्ञाधारक नातवाप्रमाणे बोलला. शिवम, तुला एखादी मुलगी आवडते का? तुझ्या मनात कुणी आहे का? आजीने शिवमचे डोळे टिपत विचारले. आजीचा प्रश्न ऐकताच त्याने आजी आणि आईकडे पाहिले. त्याच्याशी नजरानजर होताच अर्चना म्हणाल्या, अरे शिवम, तुला एखादी मुलगी आवडत असेल तर सांग. जर तुझं कुणावर प्रेम असेल तर आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. आम्ही तुझं तिच्याशी लग्न करून देऊ. मॉम, असं काही नाही आहे. तुम्ही म्हणाल त्या मुलीशी मी लग्न करेल. शिवमने त्याची बाजू मांडली. ओके, माझ्या बघण्यात एक मुलगी आहे. खूप संस्कारी आणि मनमिळावू आहे. अगदी तुला शोभून दिसेल. मी उद्याच तिला तुझ्यासाठी मागणी घालते. आजी हसून उत्सुकतेने म्हणाल्या. शिवम फक्त हसला आणि काही न बोलता उठून निघून गेला. आई, शिवमने आपल्या हट्टाखातर लग्न करायला होकार तर दिला, पण मनापासून नाही. अर्चना शिवमची पाठमोरी आकृती पाहत नाराजीच्या सुरात बोलल्या. अर्चना, काळजी करू नको अगं. एकदा लग्न झालं आणि त्याला समजून घेणारी ती त्याच्या आयुष्यात आली की सगळं ठीक होईल, आजी विश्वासाने म्हणाल्या. तुम्ही म्हणत आहात तसंच हो, अर्चना म्हणाल्या, पण त्यांच्या कपाळावरील आठ्या त्यांची काळजी अधोरेखित करत होत्या. चल, आपण बाहेर जाऊ, आजी उठत म्हणाल्या. बाहेर कुठे? अर्चनाने प्रश्नार्थक नजरेने आजीकडे पाहत विचारले. आधी चल तर, आजी म्हणाल्या. त्यानंतर त्या खोलीतून बाहेर पडल्या. अर्चनाही त्यांच्या मागोमाग गेल्या. कमला, ए कमला, आजी हॉलमध्ये येत मोलकरणीला आवाज देत म्हणाल्या. काय झालं मॅडम, तुम्हाला काही हवं का? कमला किचनमधून बाहेर येत म्हणाली. काही नको, आम्ही बाहेर जाऊन येतो. शिवमला तेवढा निरोप दे आम्ही बाहेर गेलो म्हणून, आजी म्हणाल्या. ओके, कमला होकारार्थी मान हलवत म्हणाली. त्यानंतर आजी आणि अर्चना गाडीत बसल्या. ड्रायव्हर, गाडी सावली अनाथाश्रमाकडे घे, आजी कार चालकाला आदेश देत म्हणाल्या. त्यांचा आदेश ऐकून
तातडीने ड्रायव्हरने गाडी स्टार्ट केली आणि अनाथ आश्रमाकडे गाडी वळवली. आई, आपण तिकडे? अर्चनाने भुवया उंचावल्या. अर्चनाच्या मनातील प्रश्न हेरून आजी म्हणाल्या, तू जरा शांत बस, कळेल तिकडे गेल्यावर सगळं. अर्चना आजीच्या शब्दाबाहेर नव्हत्या, म्हणून त्या लगेच शांत बसल्या. काही वेळात त्या आश्रमात पोहोचल्या. इकडे घरी शिवम फ्रेश होऊन मनाशीच काहीतरी ठरवून आजीच्या खोलीत आला, पण तिथे कोणीच नव्हते. मॉम, आजी. शिवम खाली हॉलमध्ये येत त्यांना हाका देत होता. सर, ते मॅडम बाहेर गेल्या. कमला त्याचा आवाज ऐकून बाहेर येत म्हणाली. ओके, शिवम उत्तरला. मला घरी बोलवून लग्नाला होकार मिळवून लगेच बाहेर निघून गेल्या दोघी. आता लगेच मुली बघायला सुरू नाही केलं म्हणजे मिळवलं. शिवम हळूच पुटपुटला. काही म्हणालात का सर? कमलाने त्याला हळूच पुटपुटताना पाहून विचारले. नाही, काही नाही, येतो मी, शिवम म्हणाला आणि ऑफिसला निघून गेला. क्रमशः. कथेचा हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा. पुढील भागाची उत्सुकता असल्यास व्हिडिओला लाईक, कमेंट्स आणि शेअर करा. जर चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. कथेचे भाग नियमित प्रदर्शित होतील, म्हणून तुमच्या प्रतिक्रिया आवर्जून कळवा. स्टे ट्यून. धन्यवाद.